पुढची बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले। पोलिसांचे बॅरिकेड्स हटवून शेतकरी संगमनेरच्या प्रांत कार्यालयाच्या आवारामध्ये घुसले। भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांसह आंदोलन केलंय। यावेळी शेतकरी आक्रमक झाले। शेकडो जर्सी गोरे घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयावर धडकले। शिवा आर्मी संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। प्रांत कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भाकड जनावरं शासनाने सांभाळावीत, सरकारनं गोहत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा करावी, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। विविध आंदोलन आपण नेहमीच पाहतो। प्रांत कार्यालयावर नागरिक मोठी गर्दी करतात आणि निवेदन देतात, हे दृश्य आपण पाहतो। मी आता उभा आहे संगमनेर प्रांत कार्यालयाच्या या प्रशासकीय भवनासमोर। आज प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणाहूनच अनेक नागरिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयात जात असतात। मात्र आता जर तुम्ही एक दृश्य पाहिलं तर ते वेगळं आहे। या कार्यालयाच्या बाहेर आता जे भाकड जनावर आणि जे गोरे आहेत त्यांची संख्या जास्त झालेली दिसते आणि ते शिवा आर्मी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनामुळे हे सगळे गोरे या ठिकाणी या कार्यालयाच्या बाहेर जमा झालेले आहेत। शिवा आर्मी संघटनेच्या वतीनं भाकड जनावर आणि गोऱ्यांच्या जी समस्या तयार झाली आहे त्या सोडवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांनी आणलेले जवळपास शेकडो भाकड जनावर आणि जी गोरे आहेत ती याच ठिकाणी सोडून त्यांनी निवेदन दिलंय। त्यामुळे आज या प्रांत कार्यालयाबाहेरचं जर दृश्य आपण पाहिलं तर ही जी गोरी आहे ती सकाळी 10:30 वाजेपासून या ठिकाणी आणलेली होती आणि त्यांना आता या प्रशासकीय कार्यालयाबाहेर सोडण्यात आलेले आहे। आता या सगळ्या जे गोरे आहेत यांना या ठिकाणी टॅगिंग केलं जात आहे आणि प्रशासन त्यांना या ठिकाणाहून एखाद्या पांजरपोळमध्ये स्थलांतरित करतील। मात्र यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने आंदोलन झालं होतं व आज सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी शिवा आर्मी संघटनेच्या वतीने केलेल्या या आंदोलनात आज मात्र शेकडो भाकड जनावर आणि गोरी या ठिकाणी सोडून देण्यात आली। त्यामुळे